नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपलं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस. तर आम्ही श्रावण महिन्याला कशा प्रकारे सुरुवात करणार आहोत चला पाहूया मग. तर पहिले मी देवाला नमस्कार करते, म्हणजे देवाबत्ती करते, मग आपण श्रावण महिन्याला सुरुवात करूया. चला मग. चला मग श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात करूया. चला चला. स्वरूपाची चालले शाळेत जायची तयारी. आणि ओमकार उठ, चल कॉलेजला जायला. कॉलेजला जायला उठ, अंघोळ कर, तयारी कर, पटकन निघ, चल. ओमकार गेला कॉलेजला आणि स्वरूपा गेली शाळेत. तर आता मी उरलेली सगळी कामे करून घेते. तर आता आपण संध्याकाळीच भेटू सगळे आल्यावर. तर मी राहिलेले कामं सगळे उरकून घेते. चला मग. पहा गाईज, आमच्याकडे किती मस्त सकाळ असते. हा आमच्या बाल्कनीतील मागचा व्ह्यू आहे. तिकडे डोंगर पण आहे आणि इंद्रधनुष्य पण कधी कधी दिसतो. चला मग कामाला सुरुवात करूया आणि संध्याकाळी भेटूया. गाईज, आमच्याकडे सकाळ कशी होते हे आपण सकाळी पाहिलेलंच आहे. तर आता संध्याकाळ कशी असते हे पाहूया. तर पहा किती मस्त संध्याकाळ आहे. आकाशात ढग असल्यामुळे आपल्याला सूर्यास्त दिसत नाही. जर माझ्या मागच्या व्लॉग पाहाल तुम्ही तर आपल्याला आमच्याकडे किती मस्त सूर्यास्त होतो ते पाहायला भेटेल. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करील आमच्या बाल्कनीतील, म्हणजे सूर्यास्ताचा, सनसेटचा. तो आपण नक्की पहा. चला मग मी आता बेडा निसून घेते. मस्त मोड आलेले आहेत. आम्ही श्रावण महिन्यातील पहिल्या दिवशी बनवणार आहोत वाल, म्हणजेच बेड्याची भाजी. तर आज आम्ही श्रावण महिन्याची सुरुवात वालाची भाजी खाऊन करणार आहोत. ये थोडीशी घाई झाली, मग वेळ झाले जेवण. तिला बोलवलं येईल मदत करत मलाच मारायला असं बोल. तुम्ही मोबाईल घेऊन बसता म्हणून मारतो. मला करायचं, मला नाही टेन्शन, तुम्हाला टेन्शन. थोडंसं काय सांगायला गेलं चांगलं काय त्यांना डोकावर काय सांगायचं तुम्ही सांगा. आता जर पोरींचा विषय काढला ना, पोरींचा विषय काढला ना 4 तास बोलत राहील लगेच. अभ्यासाचा आणि करिअरचा विषय होता ना, बोलत राहील. तर बघता मी विषय बदलला तरी लगे आलं त्याच टॉपिक. बघितलं बरं किती खूप झाला, बघ लाल झाला. काय बोलायचं काय, लय टेन्शन येतं काय. माझा नाही, यांचा टेन्शन येतं मला. कसा व्हायचा मला लांब तेच आधी करिअर बघा. पोरी पण बघतो. बायको आणाल तर तिला राणीसारखी ठेवायची, राणीसारखी. बायको बाणाला पण पाहिजे. असे पप्पांनी मला ठेवलं. करिअर स्वतःच्या पाया उभे राहा. एक काम कर म्हणणार, एक चांगल्या मुलीला काय पाहिजे असतं? चांगला नवरा, शिकलेला, म्हणजे काम केल्याशिवाय करिअरसाठी मेहनत घेतल्याशिवाय आले मेहनतीशिवाय काहीच नाही. कुठंही जा. आता यूट्यूबवर पण कमी मेहनत आहे. सगळं काम टाकून व्हिडिओ बनवायला लागतात. बघताना काय नाही वाटत, पण करताना तिथे हालत म्हणजे व्यापार करताना नको मदत करत कोण जायचं. बघा तू स्वतःच बोलली. परेशान नाही करत व्हिडिओ घ्यायला. व्हिडिओ कंटाळा येतं काय सांगतो तुम्हाला.
आणि लोक हैराण करतात तो लागला. झोपू का मग? मला वाटतं माझी लाईफस्टाईल सगळ्यांनी बघावी आवडेल. झोपू आणि का? नंतर नाही नको करू ना मग. नाही गेली. आणि नंतर पण म्हातारपणी म्हणजे माझे व्हिडिओ गाईज मी झोपते, मम्मीला बारा नाही वाटत. माझं इंस्टाच्या रील आणि मम्मीला बारा नाही वाटत, मी झोपते. जा. ती येतं का बघ, तिला पाठव. मम्मीने बोलवलं होतं. गाईज सकाळपेक्षा अजून थोडे मोठे झाल्यात. हे बघा दोघी कशा बिल्डा निसतात. भांडणं आली ना तुमची? नाही होतं आमची लगेच थोडी पण होतं ना गं. काय खोटी बोलताय? खायचंय लय भारी. माझी पोर मला मदत करतो, पोरं पण करतो. करा करा. गाईज मी आपल्याला सुरुवातीलाच सांगलेले आहे, मी आज बनवणार आहे बेड्याची भाजी. तर चला मग पाहूया मी बेड्याची भाजी कशी बनवते ती. तर बेडा बनवण्यासाठी मी सर्वप्रथम घेतलेला आहे बेडा निसून, आणि हा वाटण, तेल, मसाले, गरम मसाला, हळद, घोसाला, बटाटा, कांदा आणि चिंच आणि गूळ मी भिजत घातले थोडीशी. आणि हे आहे लास्टला 1 चम्मच भाकरीचा पीठ आणि थोडं पाणी मिक्स करून मी हे ठेवलेलं आहे. आणि हिंग आणि मीठ. तर चला मग पाहूया मी बेड्याची भाजी कशी बनवते. तर माझं आता पातेली म्हणजे गरम झालेली आहे, तर तेल टाकूया आपण. गाईज मला पळीने तेल घ्यायची सवय नाही, मी अंदाजेच घेत असते. 1 पळी इतकं तेल घेतलेलं आहे मी, कारण लगेच आलेलं आहे. थोडंसं 1 चिमूटभर हिंग टाकलेलं आहे त्याच्यात. आणि आता मी टाकते 1 कांदा बारीक चिरलेला. आता हा लालसर मारून घ्यायचा. गाईज आता याला हे आहे तर मला मारून घ्यायला लागेल, कारण काल याला मी सांगला का मारून झालं हे लालसर झाल्यावर तर यो गेला आणि कांदा करपला तेव्हा आला. कशी रेसिपी होईल सांगा. मग बोलतो मम्मी बोलतो. त्यात 1 चम्मच मसाला, थोडासा मी जास्तच घेतो म्हणजे मला सवयच आहे थोडा जास्त टाकायची मसाला. अर्धा चम्मच हळद, थोडा गरम मसाला. दोन्ही वेगवेगळे गरम मसाले आहेत म्हणून वेगवेगळे घेतलेले. आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि थोडं पाणी टाकायचं शिजवण्यासाठी, कारण तेल गरम झाले. आणि आता टाकायचं वाटण. असं तवंग असतो चांगला भाजून घ्यायचा. त्याला थोडा शिजून द्यायचा. आणि तवर मी घोसाले कापून घेते. पाणी टाक. हलक्या हाताने थोडा घोसाला पाणी टाक. करायची. काय पाणी त्याच्यावर नाही, आता नाही पाणी, वाळ टाकल्यावर शिजवलं. बाबड्याला पण माहीत झाली रेसिपी, बघून काय करायचं. हलका हलका हाताने घोसाला साफ करायचा. छोटे छोटे घोसाले आहेत म्हणून 2 घेतले नाही, आता 1च घोसाला एवढ्या वेड्याला वास होता. हे जामच छोटे आणि कवळे आहेत त्यामुळे मस्त लागते खायला. बटाटा मला नाही आवडत बेड्या टाकायला, पण आवडला पाहिजे बटाटा म्हणून मी टाकणार आहे. तो घोसाला शिरवला मला वेजच नाही मस्त.
कसा जगल मम्मा? आम्हाला चुकवशील कालच्या परत चिकन बनवताना चुकवली कशी काय बोललास? काय नाही. कसं जगल म्हणजे का तुला का उपाशी ठेवणार आहे? मला नाही वेज आवडत. आवडाचा नाही प्रश्न. मग असला प्रश्न. मच्छी मटण देवाला नाही चालत. कोसारी कापून झालेली आहेत माझी. 2 कोसारी पण त्यांच्यात पाणी होऊन जातं बेड्यात. बेडा शिजायला टाइम लागतो आणि गोसारी पटकन शिजतात. त्यामुळं गोसारीची फक्त चव भेटते बेड्याला. मस्त वाटतात खायला. एक बटाटा चांगला धुवून घ्यायचा. पहिले पण मी धुवून घेतलेला आहे आणि आता परत याच्यात धुतोय. मला भाजी सगळी धुवून लागते म्हणजे आता मस्त तवंग आलाय बघा. ग्रेव्ही किती मस्त वाटते. नुसती ग्रेव्हीच खाऊची वाटते. भाकर असते तर मी ग्रेव्हीच खाल्ली असते नुसतं. हे सगळं शिजत ठेव. टाकायचे बेडा गोसाळी शिरवला पण मस्त होतं काही बेड्यात. आम्ही पिठोरीला आणि गणपतीला बनवतो बेड्यात. तर आम्ही अजून भाजी टाकत असतो वेगवेगळ्या ज्या श्रावणात खायला मिळतात. जशी काय आलूची देठी, देखना, अशा आम्ही बऱ्याच भाज्या टाकत असतो खायला. काय नाही. हे सगळी माझ्यावर कॉमेडी करत असताना गाईच त्यांना माझा काहीच पटत नाही. मी पप्पांना व्हिडिओ काढायला देत होतो, दुसरं काही नाही. बघा गाईच किती मस्त भाजी वाटते. तुम्ही नक्की बनवून पहा. वाफेवर शिजवले. अजून पाणी टाकायला लागेल. चला स्वरूपा झाला का बेडा? तुला वाटतंय वेडा झालाय? नाही गाईज, मी तिथं व्हिडिओ बनवायला बसलेलो. तर आव्हानं वाटलं की माझं लक्ष नाही भाजीवर. तर त्यांनी येऊन त्याच्यात मी चिंचेचं पाणी बनवलेलं आणि तांदळाच्या पिठाचं पाणी बनवलेला तो दोन्ही टाकलं आणि पाणी पण जास्त टाकलं. आता शिजतोवर आपण वेट करू. चव काय बदलणार नाही कारण माझं लिमिट बरोबर होता. बरोबर ना करू का? झाकण नको आता तसंच शिजू दे कारण पाणी भरपूर टाकलं येईल. चला मग थोड्या वेळात पाहूया आपण. थोड्या वेळात आता आपली बेड्याची भाजी तयार होईल आणि भात रेडी आहे. नंतर आपण जेवायला घेऊ. चला आता आम्ही बाहेर बसतो थोडं TV बघत. आपल्याला बघूनच समजत असेल किती मस्त बेडा झाला आहे. तर आता मी जेवायला घेते. बघा गाईस, भजी बनवते स्वरूपा. कारण आम्ही भजी बनवल्या खाऊन टाकली आणि आता ती अजून बनवते. तर आमचा बेडा भात तयार आहे. तर आम्ही चाललो आता जेवायला. आम्ही जेवता चलते मूवी बघता. चला मग जेवते? हां ये जेवायला. मस्त आले बेडा. मी पण जेवते आता. हां मूवी बघता बघूया आपण. हां चलते ना मूवी. हां आलं जेवायला. नाही जेवल मी. हां आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहे. आम्ही श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात बेडा भात खाऊन केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आजचा दिवस आम्हाला खूपच छान गेलेला आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.